आणि ते नाव आहे रिस्पेक्टेड दशरथ पाटील साहेब. आम्ही विनंती करू या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून आम्हाला लाभलेत, आम्ही काकांना इन्व्हाइट करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि एकदा जोरदार टाळ्या दशरथ पाटील साहेबांसाठी. शब्द सम्राट आणि राजकीय महाराष्ट्र पटलावरील टेनिस क्रिकेट विश्वामधील इंदुरीकर महाराज म्हणून त्यांची एक विशेष वेगळी ओळख सुद्धा आहे. त्या अगोदर मी सर विनंती करेल, सगळे नियम आपण पाळलेत आतापर्यंत, तर चारही संघांना विनंती असेल की आपण स्टेज जवळ या. चारही संघांना विनंती असेल की आपण या. शिवकर संघ स्टेजच्या समोर या, जरा पाहुण्यांना बघू दे कोण जिंकलेत, कोण खेळाडू आहेत. चला या. उत्तर शिव संघ चॅम्पियन झालाय, कानपोली संघ आपण देखील या. पेंधर संपूर्ण स्पर्धा आपण यशस्वीरित्या संपन्न केली आहे. सो आपण चारही संघांना विनंती करेल की या आपण स्टेज जवळ. चला आम्ही यानंतर विशेष सन्मान करू. मराठी आणि मराठी भाषेवरचं त्यांचं आजचं पहिलं आम्ही ही भेट आहे. आदेश पाटील मराठीचे गोड समालोचक जे नम्र आहेत, खुटारी चैतन्येश्वर क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आज आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय. आपल्या हक्काच्या आवाजासाठी जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. उद्याचं हे टेनिस क्रिकेट विश्वामधलं भविष्य समालोचनाच्या माध्यमातून आम्ही आदेशला देतोय. खूप खूप शुभेच्छा. गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी. तर पुढील सन्मान आपण घेणार आहोत. आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा गोड आवाज ऐकला ते आमचे मराठी आणि हिंदीचे समालोचक ते म्हणजेच नितेश भोईर यांचं शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जात आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. अतिशय गोड आवाज त्यांचा आपण आज ऐकला. चला चारही संघ आपण लाईनअप करा पुढे. चला विशाल, कानपोली संघाला पेनल्टी लावूया आपण बक्षिसामध्ये. फक्त 3 खेळाडू आले तिथे, मॅचला गेलेत. ठीक आहे. चला आणि एक प्रॉमिस पाहिजे काकांकडनं की पुढच्या वर्षी ही स्पर्धा जेव्हा होईल तुमचा फायनल डे या स्पर्धेला हवाय, आणि नाही झालं तर घरी येऊन तुम्हाला आम्ही उचलून इथे घेऊन येऊ. नाही, खरं म्हणजे खुटारी गाव आहे असं गाव आहे ना की जिथं कलाकारांची फार कदर केली जाते. आणि पुढच्या वर्षी नक्कीच प्रॉमिस देतो की नाईटचं जे काल्याचं कीर्तन ते आम्हीच करणार. 100% मी गॅरंटी शाश्वत देतोय, कारण आम्ही खरं म्हणजे नाईटचे आहोत. धन्यवाद. तुम्ही मला इथं मान सन्मान केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचं निवेदन करण्यासाठी मी विनंती करू नितेश भोईर, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. चला आज आमच्या समवेत दिवेश सुद्धा आहेत. दिवेश आदेश आहेत. आदेश 4 दिवस किंबहुना 5 दिवस आपण ज्या खेळाडूंनी मेहनत घेतली, सर्वप्रथम आपण मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करू. तत्पूर्वी आपल्या खुटारे गावातील ग्रामस्थ मंडळ, सर्वच युवक, सर्वच ज्येष्ठ 40+ चे लेजंड खेळाडू ज्यांनी खरं तर आपल्याला मार्गदर्शन दिलं, या स्पर्धेला भरघोस योगदान दिलं, जे सर्व दानशूर दाते ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली, अर्थातच बाईक स्पॉन्सर आपल्याला मिळाली, त्यांचे आपण आभार व्यक्त केलं. 2 बायसिकल्स आपल्याला मिळाल्या, त्यांचा आपण आभार व्यक्त केलं. एक कूलर आपल्याला मिळाली, त्यांचे आपण आभार व्यक्त केलं. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केल्या गेल्या, त्यांचे आपण आभार व्यक्त केलं. या संपूर्ण स्पर्धेचा उल्लेख करत असताना प्रत्येक घटकानं मात्र आपल्याला योगदान दिलं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आम्ही सुरुवात करू. तत्पूर्वी हे आयोजन जर का तुम्हाला आवडले असेल तर चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी या युवकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सो आय वुड रादर अनाउन्स द फर्स्ट अनाउन्समेंट इज मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल मॅच.
जो खेळला, ज्यानं संयम दाखवला, टेम्परमेंट दाखवलं आणि फायनलच्या मॅच मध्ये संयमानं इनिंग हाताळली आणि विजयश्री खेचून आणली, असा चेतन पाटील ठरलाय या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय जनार्दन पांडुरंग पाटील रोहिंजन माजी सरपंच यांना विनंती करतो की हा आपण पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे. क्रिकेटमध्ये जितकं आक्रमकतेला महत्व असतं तितकं संयमाला महत्व असतं. आम्ही फार इंटरव्ह्यू कव्हर करणार नाहीये, परंतु एकदा यांना जरूर विचारू की इतके स्लो तुम्ही कधी अगोदर खेळलेत का? सन्मान स्वीकारत असतील मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्मान चिन्ह स्वीकारतोय. यानंतर आपण दुसरी अनाउन्समेंट करतोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डर साठी एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक ब्रँडेड कूलर सुद्धा असणार आहे. ब्रँडेड कूलर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलं गेलं ते कूलर पहिला इकडे आणा आणि ट्रॉफी सुद्धा इकडे घेऊन या. खेळाडूचं नाव आहे, एकंदरीतच या स्पर्धेमध्ये 6 कॅचेस ज्यानं पकडले. आय सॉ हिम अ फिटनेस ॲथलेट, ज्यानं ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून अफलातून झेल टिपले, जबरदस्त धावा वाचविल्या असा एक खेळाडू. टीमचं नाव आहे उत्तर शिव आणि खेळाडूचं नाव आहे द नेम इज and the name is Divesh Patil, a best fielder of the tournament चैतन्येश्वर चषक 2025. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय की गोल्डमॅन दीपक शेठ पाटील आणि कमलाकर शेठ पाटील यांना की आपल्या शुभास्ते हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचा आहे. हा पारितोषिक आम्हाला लाभलेला आहे स्वर्गीय पांडुरंग शेठ श्यामा मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल पांडुरंग मात्रे यांच्याकडून हा पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांचा आभार आणि स्पेशली मेनी थँक्स टू विशाल दादा ज्यांनी आपल्याला ही ब्रँडेड कूलर पुरस्कृत केली गेली आहे. विशाल दादा म्हात्रे यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करू. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बीइंग अ बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कसं धन्यवाद व्यक्त करेल आपण, त्याला फार विचारायचं नाहीये. तर दिवेश आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटली इथे. चैतन्येश्वर क्रिकेट क्लबचे मी आभार मानतो. त्याप्रमाणे खेळही चांगला झाला. अप्रतिम आयोजन आहे. पुढेही आम्हाला संधी भेटेल अशी आशा करतो. धन्यवाद. Thank you and many congratulations and good luck for the next journey as well. And the next announcement is best bowler म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाज. या रेस मध्ये खरं तर एक असा गोलंदाज आम्ही पाहिला ज्याच्याकडे गोलंदाजी मधली धमक चमक आणि त्यांनी केली मैदानामध्ये जबरदस्त चकमक, भेदकता, अचूकता या दोन्हींचं मिश्रण असलेला गोलंदाज ज्यानं अनेक फलंदाजांना चारी मुंड्या चित केलं, त्यांच्या पायांना बेडा घातला असा एक गोलंदाज ठरलाय ज्यानं षटकं फेकली 6, विकेट्स घेतल्या तब्बल 12 आणि एकूण त्यांना बॅटिंग सुद्धा केली आहे ती म्हणजेच 49 धावांची. परंतु बेस्ट बॉलर या कॅटेगरी मध्ये जे काही खेळाडू होते ऑन द टॉप ऑफ द टेबल, वन हु गिव्स देअर बेस्ट अँड द नेम इज, टीमचं नाव आहे वन्स अगेन उत्तर शिव आणि खेळाडूचं नाव आहे नो डाऊट there is only name in the list on the top of the table and the name is Jeevan Chaudhary. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय आधार. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो या बालकृष्ण पाटील उत्तर शिव, त्यानंतर जगदीश मात्रे कुठारी यांना विनंती करतो की आपण हा पारितोषिक वितरित करायचा आहे. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी या ठिकाणी
जी सायकल आपण पाहता ती आम्हाला प्राप्त झाली आहे सौ जयश्री रविकांत मात्रे माजी नगरसेविका, तर श्री रविकांत असुराम मात्रे समाजसेवक यांच्याकडून या सायकल आम्हाला प्राप्त झालेली आहे, त्यांचा आभार. चला लिझन खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. ज्याने क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे सुद्धा पाहिलेत त्याच्याकडे आम्ही मायक्रोफोन सोपवू, त्यांना विचारू की कशी वाटली आमची स्पर्धा आणि कसं वाटतं जेव्हा एखादा गोलंदाज स्पर्धेमध्ये तब्बल 12 विकेट्स घेतो, त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या, सिट्टाही वाजल्या, कडकडाट झाला, त्याच्या चेहऱ्यावर स्मित तसे. बघूया काय म्हणेल. खरं तर टुर्नामेंट खूप सुंदर आहेत आणि 6 ओव्हरच्या मॅचेस हा कुठं खेळायला भेटत नाही आणि या कुटारीच्या टीमनी पूर्ण 6 मॅचच्या टुर्नामेंट खेळवल्या आहेत, त्यांचे खरोखर आभार आहे. चला तुझा परफॉर्मन्स कसा राहिला तेवढं सांगायचं राहिलं. आणि स्वतः खरं तर तू क्रिकेटचे अनेक मगाशी जो उल्लेख झाला, भरपूर वर्ष झाली क्रिकेट खेळतोयस, युवकांना काय सांगशील? गोलंदाजीमध्ये आहे ना दमकम अजूनही आहे, तू थकवलंस, समोरच्यानं थकवलंस आणि मॅच मध्ये इतका इम्पॅक्ट निर्माण झाला होता की शेवटच्या मोमेंटला जर का अजून एखादी विकेट गेली असती ना तर फायनल तुमच्याच नावे असते. दॅट इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. युवकांना काय सांगशील जे नवीन जनरेशन आहे? खरोखर विकेट घ्यायचं म्हणजे एक माझ्या पूर्ण टीमचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण विकेट भेटलं. मी टीमसाठी एक आभार करतो, टीमचा खूप सपोर्ट आहे. थँक्यू सो मच आणि नक्कीच पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅन हु कॉन्ट्रीब्युटेड विथ द बॉल, जीवन चौधरी आहे त्याचं नाव. उत्तर शिव या गावाला ते बिलोंग करतायत. 12 विकेट्स, 6 षटक, फक्त 49 धावा त्यानं बहाल केल्या. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकार सर्वात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज त्याला आपण देतोय सिक्सर किंग. आणि सिक्सर किंग या स्पर्धेमध्ये सिक्सर किंग आहे या लिस्ट मध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल आदेश मते, man who contributed maximum runs with his batting skills. आणि अफलातून षटकारांचे विलोभनीय कारंजे त्यानं दाखवले. RK स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर पापडीचा पाडा आमचे रुपेश मढवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली ही बॅट आपण सन्मानित करतोय. नाव आहे खेळाडूचं आदेश मते. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल गोमाशेठ मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचा आहे. चला खेळाडू कधी कधी एक्सप्रेस होत नाही म्हणून त्यांना पकडून ठेवावं लागतं. बक्षीस द्यायच्या अगोदर एक ट्रिक आहे, नेहमी आम्ही आमच्या नवी मुंबईला फार कोणी एक्सप्रेस होत नाही, इथे तरी फार एक्सप्रेस होतात. अर्थातच RK स्पॉन्सर्ड ही ब्रँडेड बॅट आपण पुरस्कृत करतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या आदेश मतेसाठी. आदेश मायक्रोफोन तुमच्याकडे आम्ही हँडओव्हर करू. फार काही नाही विचारत मी, 6 षटकांचे सामने, 8 षटकांचे सामने, किती मॅचला एन्जॉय केलं तुम्ही? कारण 6 षटकांचे सामने की मग भरपूर थोडी वेगळी प्लॅनिंग करावी लागते. आणि कसं वाटलं टाइम मॅनेजमेंट या सर्वच युवकांनी एकवटले आणि फॉर्म आणि फॉर्मॅट दोन्ही बदलले. 6 आणि 8 षटकांचे हे फॉर्मॅट तुला कसे वाटले? नक्कीच कुठेच बघायला भेटत नाही आणि खरंच करावं तेवढे धन्यवाद कमी चैतन्य सर क्रिकेट क्लब कुटारीचे. आणि नक्कीच चांगली स्पर्धा झाली आणि खेळायला सुद्धा खूप मजा आली. शुभेच्छा असतील आदेश तुला. यानंतर आपण वी विल मूव्ह फॉरवर्ड अँड अनाउन्स. प्रत्येकाला चौकार षटकार आले की मग टाळ्या सिट्ट्या वाजवायला आवडतात आणि षटकार चौकार आले की समालोचन करायला सुद्धा एक वेगळी मजा येते. आणि षटकार चौकार आले की मग रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. आणि म्हणूनच क्रिकेट या खेळामध्ये ही एक कॅटेगरी आहे, या कॅटेगरीला आपण सर्वोत्कृष्ट जवळ घेतो. आणि अगदी आपण पाहिलं तर मात्र याच कॅटेगरीमुळे क्रिकेट या खेळाला पुन्हा एकदा प्रसिद्धी आणि प्रसिद्धीच्या झोतात आपण आणलंय. ही कॅटेगरी आहे बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज. या लिस्ट मध्ये बरीच नावं होती. शांताराम जाधव सर ज्यांनी
हे स्टॅटिस्टिक्स आमच्यापर्यंत आणलेत. याच्यामध्ये आदेश मतेचं नाव होतं, याच्यामध्ये आकाशचं नाव होतं, याच्यामध्ये खर तर निलेशचं नाव होतं, कोपरकरचं क्रिश कोपरकरचं नाव होतं, याच्यामध्ये धाकटी जुईचा तो सलामीचा रोहित ज्यानं 48 धावांवर तो बाद झाला, आज त्याचा संघ पराभूत झाला, त्याचंही नाव होतं. ऑन द टॉप ऑफ द टेबल बेस्ट बॅट्समन मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड 76 रन्स विथ द बॅट. अँड या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल त्यानं षटकार ठोकले 9 आणि चौकार ठोकले 3. 30 चेंडू मध्ये 76 धावा काढणारा बॅट्समन कॅटेगरी प्राइज जाईल ही बायसिकल आणि त्याचबरोबर मानाचा करंडक. टीमचं नाव आहे सहारा शिवकर आणि फलंदाजाचं नाव आहे कोण आहे? आकाश आहे. आकाश तर याच्यात नाहीये. आणि मोर गेसेस देर इज ओनली नेम अँड द नेम इज ए फॉर आकाश. हा ठरलाय स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. या आकाश. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल संजीवन म्हात्रे कुठारी आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संतोष शेट पाटील तलोजी मजकूर यांना विनंती करतो की आपण हा पारितोषिक वितरित करावा. आकाश तुपे ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. आकाश थोडा पुढे ये, म्हणजे ट्रॉफी ऑन बिहाफ आहे. ओके, तो दुसरीकडे खेळायला गेला. ऑन बिहाफ हा सन्मान स्वीकारतील. एनिवेज ॲज अ पार्ट ऑफ टीम मेंबर कसे व्यक्त होतील आपण पाहूया. तर हा पारितोषिक या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे सौ जयश्री रविकांत म्हात्रे माजी नगरसेविका आणि श्री रविकांत असुराम म्हात्रे समाजसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. हा पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत आकाशला. जोरदार टाळ्या. चला यानंतर आपण 4th प्राइज, 3rd प्राइज, 2nd अँड चॅम्पियन टीम. सो आय वुड रादर रिक्वेस्ट पिंक जर्सी परिधान केलेले सर्वच बहादूर खेळाडू जे रिलॅक्स आहेत त्या सर्वांनी या. टीमचं नाव आहे सहारा शिवकर अँड द 4th प्राइज गोज टू टीम सहारा शिवकर. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल संतोष शेट म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख. त्यानंतर विनंती करेल मुरली शेठ म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचा आहे. 4th क्रमांक. तर हा पारितोषिक आम्हाला वितरित केला आहे स्वर्गीय गणेश मधुकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश मधुकर म्हात्रे यांच्याकडून आम्हाला लाभलेला आहे. तर 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय सहारा शिवकर. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या संघासाठी. किती आवाज करतायत, किती मजा आली, किती एन्जॉय केलं. कसे धन्यवाद व्यक्त करणार, थँक्यू कसे बोलणार. Thank you so much once again being a part of this event. Many congratulations. A big and a big applause. जोरदार टाळ्या. सहारा शिवकर या टीमचे सर्व धाडसी साहसी, परंतु त्यांची टीम दुसऱ्या खरं तर स्पर्धेमध्ये खेळायला गेले, त्याच्यामुळे आज संपूर्ण स्क्वॉड अवेलेबल नाही. कॅश प्राइस किती होतं? तब्बल 25,000 रुपये. आणि 4th प्राइज आणि 3rd प्राइज गोज टू जीवा 11 टीम गावदेवी पेंदर. 2nd रनर अप. 3rd प्राइज पेंदर टीम. आज मला वाटतं ते खेळायला गेलेत, त्यामुळे ऑन बिहाफ त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेत. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल एकनाथ शेठ म्हात्रे आणि संतोष शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचा आहे. 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जीवा 11 गावदेवी पेंदर. जोरदार टाळ्या टीम साठी. हा पारितोषिक आम्हाला वितरित केलेला आहे स्वर्गीय मदन त्रिंबक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री अनिल मदन म्हात्रे यांच्याकडून आम्हाला लाभलेला आहे. जोरदार टाळ्या. रोख रक्कम 25,000 आणि एक सुंदर अशी ट्रॉफी. 3य क्रमांक ऑन बिहाफ ऑफ त्यांची सपोर्ट टीम आहे. गावचा खर तर संघ जिंकलाय आणि सपोर्ट टीम अर्थातच हा सन्मान स्वीकारत असताना त्यांनाही प्राऊड फील होत असेल. हा सन्मान स्वीकारत असताना कॅश प्राइज ऑफ 25,000 अँड 3rd प्राइज. 2nd प्राइज जाईल
तर टीमचं नाव आहे उपविजेता रनर अप टीम टीम रुद्र फायटर उत्तर शिव. हॅलो. तर हा पारितोषिक आम्हाला वितरित केलेला आहे स्वर्गीय चंद्रकांत माधव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री शिवकुमार चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला लाभलेला आहे. रोख रक्कम 50,000 आणि ट्रॉफी. तर सर्व मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ असते देऊया आपण उत्तर शिव संघाला द्वितीय पारितोषिक. जोरदार टाळ्या टीमसाठी. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या संघानं मेगा फायनल मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली म्हणून जिंकली खऱ्या अर्थाने. कारण बॅटिंग मध्ये कमी धावा होत्या मात्र तरी चला, खेळाडूंनी खाली बसा. सामना बनवला होता. खेळाडूंनी खाली बसा प्लीज. फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे. तर कॅप्टन इथे थांबायचंय. जरा बोलणारा थांबा. चला, आणि कशी वाटली आमची स्पर्धा एकदा मायक्रोफोन कॅप्टन कडे द्या अन्यथा त्यांना ट्रॉफी देऊ नका. थोडं थांबा तिकडेच. काय किती हलकल्लोल करतायत बघूया. कोण बोलणार चांगला बोलणार आहे तो तिथेच थांबा. उत्तर शिव फार छान खेळ झाला उत्तर शिव टीमचा. एक बोलणारा जो आहे तो समोर थांबा. चला, नाही माईक द्यावं लागेल. कसं आभार व्यक्त करशील आणि 6 आणि 8 ओव्हरचा फॉर्मॅट कसा वाटला एकंदरीत जिंकलात सुद्धा आणि या सीझन मधली ही कितवी ट्रॉफी आहे तुमची? या सीझनची नाही तर आमच्या 23 महिन्यानंतर पहिली ट्रॉफी आहे. खूप खुश आहेत टीममेट्स आमचे आणि आयोजन असं होतं की मनामध्ये गुंतागुंत होते की फटका मारायचं की सोडायचं बॉल त्याच्यामुळे कदाचित खेळ चांगला झाला नाही. तरी प्रेक्षक खुश झाले आमचे त्यांच्यासाठी धन्यवाद. ते इथपर्यंत थांबले आणि त्याच प्रकारे आयोजकांचेही धन्यवाद. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा इथे खेळायची चान्स दिली त्याबद्दल. आणि 2100 रुपयाचा कॅश प्राइस सुद्धा तुम्हाला मगाशी आम्ही नाव आम्हाला फार आता आठवत नाहीये पण तुमच्या टीमसाठी देऊ होतं. नक्कीच आम्ही नाव कोणाला माहित असेल तर आम्हाला अपडेट द्या. अर्जुन बेडके पाटील यांच्या माध्यमातून हे 2100 रुपये कसा आभार व्यक्त करशील? काकांचं धन्यवाद. ते चालत चालत काय होणार पण मॅच बघायला आले इथपर्यंत आणि इथपर्यंत थांबून प्रोत्साहित केलं आम्हाला त्याबद्दल धन्यवाद. चला, थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी. 23 महिन्यानंतर ना बाप रे किती ती प्रतीक्षा. 23 महिन्यानंतर ते पहिल्यांदाच जिंकलेत. चला, आता या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि एकंदरीतच ज्या गोष्टीची चर्चा होतीये चैतन्येश्वर चषक आणि चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी च्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एकनाथ शेठ दत्तू शेठ म्हात्रे यांच्या वतीनं अर्थातच जे उद्योगपती आहेत जे समाजसेवक आहेत ज्यांचं नेतृत्व आपण पाहिलंय त्यांचं दातृत्व आपण पाहतोय आणि आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला तब्बल 80,000 रकमेची ही होंडा शाईन दुचाकी बाईक आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. आपण एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करू आणि त्यानंतर जाऊ थेट मॅन ऑफ द सिरीजच्या या रेस मध्ये. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. मला असं वाटतंय ही मॅन ऑफ द सिरीज ची जी ही बाईक आहे या बाईकवर जो खेळाडू ज्या खेळाडूंना आपलं नाव खोरलंय तो येईल सन्मानानं तो येईल अभिमानानं आणि तो स्वीकारेल त्याच्या स्वप्नातली ही पहिली बाईक की बघूया आपण या आजच्या या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला ही बाईक मिळाली आहे त्याला अगोदर ती बाईक एखादी मिळाली आहे का असे आपण प्रश्न विचारूया. सो लेट अस अनाउंस अ बिग अनाउन्समेंट ऑफ द टूर्नामेंट and the best category man of the series, man who contributed with the bat, man who contributed with the ball, man who contributed with the field. तीनही डिपार्टमेंट मध्ये ज्यानं सर्वोत्कृष्ट खेळ केला मगाशीच आम्ही उल्लेख केला जो बेस्ट देईल त्याला बेस्ट मिळणार. one who give best, one who perform best will best. ज्याला
बेस्ट देणार, जो बेस्ट देणार त्याला बेस्ट मिळणार. आम्ही सांगितलं होतं. आता या लिस्ट मध्ये शांताराम जाधव सरांनी आम्हाला सांगितलं की 4-5 प्लेयर होते, बरोबर ना, ज्यांची नावं आपण मगाशी घेतली. परंतु या खेळाडूच्या अकाउंटवर ऍज अ बॅटर टोटल स्कोर आपण पाहिला तर 119वा, ज्यानं विकेट घेतले संपूर्ण स्पर्धेमध्ये 9, एकंदरीत षटकार ठोकले 15 आणि चौकार ठोकले 5. आणि कानपोली या विभागाला, या गावाला, या टीमला ते बिलोंग करतायत. कानपोली वाले कुठे आहेत? 119वा, 9 विकेट्स, 15 षटकार, 5 चौकार. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? या बाईकचं नामांकन स्वीकारणारा खेळाडू? एनी गेसेस? There is one and only name in the list who gives his best performance आणि त्यालाच मिळणार आहे ही स्वप्नातली बाईक. आणि खेळाडूचं नाव आहे आदेश मते, मॅन फ्रॉम कानपोली. कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो आहे यो, वन साइड हीरो तर ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे श्री एकनाथ दत्तूशेठ म्हात्रे, उद्योगपती, समाजसेवक खुटारी यांच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या आदेशसाठी. आदेश मते, आदेशने जिंकले त्याच्या टेनिस क्रिकेट करिअर मधली ही 5वी बाईक. तो आला, तो खेळला, तो जिंकला सुद्धा आणि त्याने सर्वांची मन सुद्धा जिंकून घेतलेत. एकदा जोरदार टाळ्या आदेश मतेसाठी. आदेश मते, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आदेश, टीमच्या ऑल ओव्हर परफॉर्मन्स बद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल काय म्हणशील? नक्कीच समाधानी आहे आणि खूप चांगली खेळते यावर्षी पण. आमची दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगलीच चालू आहे आमची. तर फायनल मॅच मध्ये 8 षटकांचा मॅच होता आणि त्यावेळेला आपला संघ अडखळत होता. त्यावेळेला काय वाटलं होतं? 8 षटकांची मॅच आणि 5 वरती 5 विकेट गेले होते. खूप प्रेशरमध्ये गेलो आणि त्याच्यामुळे मॅच लांब होत गेली ती. तर आपल्या करिअर मधली कितवी बाईक? 5वी बाईक. ऑल ओव्हर टीम बद्दल, त्यानंतर आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच खूपच सुंदर आयोजन केलं. शक्यतो कुठे फायनल 2 ओव्हर 3 ओव्हर होते, पण पहिल्यांदा आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा 8 ओव्हरची फायनल केले. थँक्यू. हे होते आदेश मध्ये. जोरदार टाळ्या आदेशसाठी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आदेश. आणि पुन्हा एकदा एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक पुरस्कृत केली गेली. अँड लेट अस अनाउन्स अ चॅम्पियन टीम, अ चेरिशेबल मोमेंट्स, अ मोमेंट हियर वी हॅव विथ हाय प्राइड, अ टाइम ऑफ अ सेलिब्रेशन. आणि या टीमचं नाव आहे स्वर्गीय पांडुरंग शेठ. टीमचं नाव आहे स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे कानपोली. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी आणि या सर्व खेळाडूंसाठी. थँक्यू. नक्कीच. आणि खुटारी ग्रामस्थ आणि सर्वच मंडळी, सर्व ज्येष्ठ, आपले सर्व लेजेंड, सिनियर खेळाडूंनी फार चांगलं सहाय्य आणि मोठं सहकार्य दिलं. असंच सहकार्य आम्हाला पुढच्याही वर्षी राहील यासाठी आम्ही जरूर विनंती करू. आणि जर का असंच तुमचं सहकार्य राहिलं तर मात्र पुढच्या वर्षी मोठा थाटमाट, मोठी राजेशाही स्पर्धा पुन्हा एकदा याच क्रीडांगणावर आपल्याला चैतन्येश्वर चषक मोठ्या जोशामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. चला, आपण पुन्हा एकदा अभिनंदन करतोय सर्वच विजेत्या टीमचं. आणि अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जे घटक ज्यांनी आपल्याला विशेष योगदान दिलं, जे सर्व स्पॉन्सर्स,
सर्वच दानशूर दाते, सर्व आपले सिनियर खेळाडू, सर्व आमचे गुणलेखक, सर्व आमचे समालोचक, सर्वच आमची लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे डीजे, मंडप, डेकोरेशन्स आणि संपूर्ण आयोजन कमिटीला ग्राह्य धरता चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारे सर्वांचा आभार व्यक्त करून इथे आम्ही घेऊ